नमस्कार. 14 जानेवारी ते 28 जानेवारी हा कालावधी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षी सेवा सदनच्या RK तलरेजा महाविद्यालयामध्ये विविध विभागांच्या वतीने मराठी वाङ्मय मंडळ मराठी विभागाच्या वतीने वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यामध्ये मराठी भाषा, मराठी समाज, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राच्या विविध वैचारिक परंपरांचा प्रतिबिंब दिसेल, त्यांचं दर्शन घडेल अशा प्रकारचे हे कार्यक्रम असतात. विद्यार्थ्यांना आवडतील अशा उत्सवी कार्यक्रमांच्या बरोबरीनेच महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वातलं योगदान अधोरेखित होतील अशा कार्यक्रमांचंही आयोजन नेहमी केलं जातं. याही वर्षी सलग 13 दिवस आपण हे कार्यक्रम महाविद्यालयामध्ये करणार आहोत आणि हा कार्यक्रम केवळ मराठी विभागाचा न राहता संपूर्ण महाविद्यालयाचा होणं ही मराठी भाषेच्या वर्धिष्णू होण्याच्या दिशेने सकारात्मक बाब आहे असं मला वाटतं. मराठी गाणी, सत्यशोधक समाज, इंग्रजीत अनुवादित झालेली मराठी नाटकं अशा अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन पुढील 13 दिवसांमध्ये केलं जाणार आहे. विद्यार्थ्यांचा सहभाग अतिशय सकारात्मक आहे. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना असा विश्वास वाटतो की हा पंधरवडा अतिशय आनंदाने महाविद्यालयामध्ये साजरा होईल. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचं उद्घाटन ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी, लेझिम या 3 उपक्रमांनी करण्यात आलं. याबरोबर आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे शिवकाळातील युद्धकलांचं प्रात्यक्षिकसुद्धा करण्यात आलेलं आहे. ग्रंथदिंडी करताना मराठी साहित्य परंपरेतले अगदी प्रारंभापासूनचे ते आज कृष्णात खोत, ज्यांना रिंगाण या कादंबरीसाठी साहित्य अकादमी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे, अशा सर्व साहित्यकृतींची पालखी आपण काढण्यात आली होती आणि या निमित्ताने विद्यार्थ्यांना आपल्या जुन्या पुस्तकांच्या बरोबरीने समकालीन मराठी साहित्य विश्वात काय सुरू आहे याचीही माहिती होते. त्यामुळे ह्या दृष्टीने हा उपक्रम यावर्षी आपण केला होता. मला हे सांगायला अतिशय आनंद होतो की आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर गीता मेनन मॅडमसमोर हा प्रस्ताव जेव्हा ठेवला तेव्हा त्यांनी अत्यंत आनंदाने आणि सकारात्मक पद्धतीने याला प्रतिसाद दिला. जे काही लागेल ते आपण करूया, परंतु अशा प्रकारचे कार्यक्रम करूया की जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होईल. महाविद्यालयामध्ये काहीतरी घडतंय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने, त्यांच्या विकासाच्या दृष्टीने हे पुढे येईल. त्यामुळे मी महाविद्यालयाच्या मॅडमचं सोबत प्राचार्य मॅडमना सुद्धा याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. कोणार्क, अपना शहर, अपनी बातें.